राम राम मंडळी मी गव्हाच्या कुरडया बनवल्या. बघू शकता कशा मस्त फुलतात आहे, पांढरे शुभ्र. ते फ्लावरसारख्या फुलल्यात एकदम डबल. ती पण म्हणते मी झुकेगा नाही साला. अशा प्रकारे कुरडया बनवायच्या. चला मग कृतीकडे वळूया. बघू शकता मस्त असे छान फुलीन, खायला कुरकुरीत. सर्वात उन्हाळ्याच्या पदार्थामध्ये मला फक्त कुरडई आवडते आणि ती मी बनवत राहते नेहमी. चला तर मग कृतीकडे वळूया. गहू घेतले, 7 दिवस गहू भिजत टाकले. 7व्या दिवशी मिक्सरला वाटून बारीक, रात्रभर पाणी भरपूर टाकून गाळून भरपूर पाणी टाकून ठेवल्याची. आणि आता ह्या जो गव्हाचा भुसा उरलेला आहे त्याची आपण भाजी बनवू शकतो. कडक उन्हामध्ये सुकवून डब्यात भरून ठेवायचा. त्याची लागेल तेवढी घेऊन आपण कांद्यावरती भाजी बनवू शकतो. आता मी चीक पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे चीकचं. आणि उरलेला चीक त्याच्यात 2 वाट्या पाणी आणि 2 वाट्या चीक असं प्रमाण आहे. पाणी उकळून घेतलं. पाणी उकळी थांबल्यावरतीच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चीक टाकायचं आहे. बघू शकता. जर उकळत्या पाण्यात तुम्ही चीक टाकला तर गाठी होतात. तर उकळत्या पाण्यात नाही टाकायचं आपल्याला. पूर्णपणे उकळी थांबली पाहिजे. अशा प्रकारे चीक टाकायचा आणि पटापट हलवायचा. गाठी एकही होणार नाही. चीक आपला मस्त असा शिजला जातो तो. बघू शकता झालेला आहे आपला चीक. 90% चीक झालेला आहे. आता त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा ओला करून टाकायचा. 10 मिनटं वाफलत ठेवायचं पीठ आणि कुरडया काढायला घ्यायच्या. बघू शकता. एकही गाठ होणार नाही जर तुम्ही उकळचं पाणी बंद करून त्या हिशोबाने टाकलं तर. कुरडया अशा झाल्या, छान काढून घ्यायच्या. तब्येत थोडी डाऊन होती त्याच्यामुळे मुलांना काढायला सांगितल्या. काढल्यात व्यवस्थित. कोणी मोठी कोणी छोटी अशा करून मुलांनी काढलेल्या आहेत. बघू शकता. फ्राय तर तुम्ही बघितलेल्याच कशा मस्त फुलतात. पौष्टिक आणि खायला एक नंबर चवीचा पदार्थ. उन्हाळ्यामधला हा राजा आहे कुरडई म्हणजे. बघू शकता. अशा प्रकारे कृती करून तुम्ही बनवून बघा. कुरडई छान होते. खायला एक नंबर.